नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे एकदा चाळणीमध्ये कारले घालून तर बघा, चवीला अप्रतिम व जराही कडू न होणारे तसेच झटपट तयार होणारी रेसिपी. त्याकरिता कारले स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले, पुसून घेतले व ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे दोन्ही साईडला कापून त्याचे मध्ये कट मारून घेतले. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व तुम्ही कुठून बघताय ते मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत जातोय. जर तुम्ही या पद्धतीने कारले बनवले तर तुमच्या घरात ज्यांना कारले आवडणार नाही ते सुद्धा आवडीने खातील, असे अगदी जराही कडू न लागणारे कारले तयार होतात. कारले कट मारून झाल्यानंतर त्याला थोडेसे मीठ लावून घेतले व 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवले. 5 मिनिट झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली. कढईत 2 ग्लास पाणी घातले, वरून चाळणी ठेवली व त्यात मीठ लावलेले कारले ठेवून घेतले. हे कारले आपण वाफेवर शिजवूया. चवीला अप्रतिम व भन्नाट चवीचे असे कारले तयार होतात. कारले 10 मिनिटे शिजून झाल्यानंतर चेक करूया. कारले हे मी 80% शिजवून घेणार आहे. कारले 80% शिजल्यानंतर ते काढून घेतले व थंड होण्यासाठी ठेवले. नंतर त्यातील असलेल्या बिया बाजूला करून घेतल्या. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व कारल्यामधील बिया बाजूला करून घेतल्यानंतर ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणेच कारल्यातील सर्व बिया बाजूला करून घेतल्या. बिया बाजूला करून घेतल्यानंतर मसाल्याची तयारी करूया. मी त्याकरिता भाजलेल्या शेंगदाण्याचे वाटण घेतले. त्यात 1 कांदा, 1 टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, काळा मसाला, घरगुती मसाला घालून घेतले व सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घेतले. त्यात 1 पळी तेलसुद्धा घालून घेतले, तेही चांगले मिक्स करून घेतले. बाउलमध्ये घेतलेले सर्व मिश्रण चांगले हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेतले व कारल्यामध्ये भरून घेतले. सर्व मिश्रण कारल्यामध्ये भरून झाल्यानंतर सर्व कारल्यामध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर बाजूला ठेवले व गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात 2 पळी तेल घातले. जिरी, मोहरी, कढीपत्ता घालून तयार भरलेले कारले घालून घेतले व चांगले अलटीपलटी करून फ्राय करून घेतले. कारल्याच्या वरच्या आवरणाला मीठ लागावे म्हणून थोडेसे नमक घालून घेतले व तेही चांगले मिक्स करून घेतले. कारले मिक्स करून झाल्यानंतर त्यात राहिलेला मसाला घालून घेतला व झाकण ठेवून वाफ काढून घेतली. पुन्हा मध्ये झाकण काढून अलटीपलटी करून घेतली. चवीला अप्रतिम, जराही कडू न लागणारे कारले तयार. एकदा नक्की ट्राय करा. असंच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.